मध्य प्रदेशच्या सीहोर जिल्ह्यातील एका खासगी शाळेत आगळीवेगळी घटना घडली। शाळेतील तिसरीच्या वर्गात एका विद्यार्थिनीच्या अंगावर फिरता पंखा पडला। यामध्ये विद्यार्थिनी जखमी झाली असून तिच्यावर भोपाळ येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे। ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून तसेच सोशल मीडियावर देखील व्हायरल होत आहे। घटना आहे मध्य प्रदेश जिल्ह्यातील आष्टा येथील। गुरुवारी एका खासगी शाळेत तास सुरू असताना विद्यार्थिनीवर फिरता पंखा पडला आणि एकच गोंधळ झाला। हा पंखा तिच्या हातावर पडला आहे। यामध्ये ती जखमी झाली असून तिच्या हाताला दुखापत झाली असल्याचे सांगण्यात येत आहे। विद्यार्थिनीची अवस्था पाहून शाळा प्रशासनाने तत्काळ विद्यार्थिनीला त्याच भागातील रुग्णालयात हलवण्यात आलं, पण तिथे अपेक्षित उपचारांची कमी असल्याने तिला भोपाळच्या रुग्णालयात पाठवण्यात आलं। या अपघाताची माहिती मिळताच गट शिक्षण विभागाचे उच्चपदस्थ अधिकारी शाळेत पोहोचले आणि शाळेची पाहणी केली। या दरम्यान त्यांनी भविष्यात संभाव्य धोका टाळण्यासाठी शाळा प्रशासनाला आवश्यक मार्गदर्शन केले आहे। सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत असल्याप्रमाणे वर्ग पूर्ण भरला आहे आणि शिक्षक शिकवत आहे। इतक्यात अचानक पंखा पडतो आणि वर्गात एकच गोंधळ उडतो। पंखा विद्यार्थिनीच्या हातावर पडतो। शिक्षक तात्काळ तिला पाहायला धावतात आणि नंतर स्टाफला बोलून घेतात। पुढे विद्यार्थिनीला तत्काळ बाहेर काढले जाते। ब्लॉक एज्युकेशन ऑफिसर अजब सिंग राजपूत या प्रकरणाबाबत बोलताना सांगतात, शाळा व्यवस्थापनाने एका खासगी शाळेतील पंखा अचानक पडल्याने विद्यार्थी जखमी झाली। विद्यार्थिनीला आता भोपाळला हलवले आहे। तिचे उपचार सुरू आहेत। याबाबत आवश्यक त्या मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत।